बाबासाहेबांनी लोकांसाठी केला आणि त्यांची विचार केवढं पुढे होती बघा. बाबासाहेबांना कधी जात पात धर्म नाही आवडला, त्यासाठी त्यांनी एक रिफॉर्म म्हणून एक कायदा, ज्याला आज आपण UCC म्हणतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, याचा अर्थ काय ते बाबासाहेबांनी 1950 मध्येच लोकांना सांगून दिलं की ज्या दिवशी हा देश प्रांत जात पात धर्माच्या वरती येऊन विचार करायला लागणार, त्याच दिवशी भारत एक नवीन भारत म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होणार. त्याला युनिफॉर्म हे एक कायदा, असे त्यांनी बरंच काही त्याच्यात टाकलेलं. ओके, त्यांनी बरंच देशाचे कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी स्टडी केलेलं. ओके, आणि त्यांचा जे जन्म ते मऊ, आज जे सेंट्रल प्रॉव्हिन्स होता पहिले, ओके, त्याला आज आपण मध्य प्रदेश म्हणतो, तिकडे झालेला. यांचं मूळ गाव म्हणजे रत्नागिरी. ओके, आंबेवाडा म्हणून गाव आहे, तिकडूनच त्यांना एक त्यांचं आडनाव आंबेवाडेकर. ओके, ही गॉट दॅट. आणि मग त्यांचे जे टीचर होते शाळेत, कारण त्यांना भरपूर डिस्क्रिमिनेशन प्रॉब्लेम व्हायचा, मग त्यांनी त्यांना एक नवीन सरनेम, ओके, जे आज आम्ही सगळं त्या नावाने ओळखतो त्यांना, आंबेडकर, ओके, त्यांना दिला. सो ही when he came here, okay, he struggled a lot in his initial phase. त्यांनी स्ट्रगल करून मुंबईमध्ये 2 मोठे प्लॉट घेतले. आता हे प्लॉट ते सामान्य माणसाचा हक्क आहे असं म्हणून त्यांनी विचार केला आणि त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं. एका प्लॉटवर त्यांनी बांधलं प्रिंटिंग प्रेस. ओके, ज्यांना आज आपण आंबेडकर भवन बनतो आणि त्याची देखभाल, ओके, त्यांचे पौरपुत्र आता बघतात, भीमराव आंबेडकरजी. ओके, ते त्यांची सगळं संचालनालयाचं सगळं काम बघतात. तिकडे आनंदराजजी साहेब, ते पण त्यांचं एक ट्रस्ट ऑफिस आहे, जे आपला PTI पण बघतात, पीपल ट्रस्ट ऑफ इंडिया. याची पण स्थापना त्यांनी केलेली 1950 मध्ये आणि 72 मध्ये आपण वडाला कॉलेज फॉर्म केलं. आता हे विचार बाबासाहेबांचे कसे आहेत ते पुढे पुढे तुम्हाला समजेल. आणि ह्यावर त्यांनी 2 कन्स्ट्रक्शन केले, जसं वाकळे साहेबांनी सांगितलं की राजगृह, आणि मग बाबासाहेब 1932 साली इथे शिफ्ट झाले. ओके, 2 माळ्याचं घर आहे हा. आणि ह्या घरामध्ये पण त्यांना असं वाटायचं की ह्याच्यात काय तरी कमी आहे, मी आजही लोकांसाठी काय करू शकतो. म्हणून त्यांनी जे गोरगरिबांची पोरं इथे शिकायला यायची, त्यांच्याकडे जेवणाची राहायची काही संधी नव्हती. विचार करा, जे माणूस सकाळी जगतो त्याला फक्त जेवण खायचं आहे, संध्याकाळी त्याच्याकडे काय साधन नाही, काय नाही, तो काय शिक्षण घेणार, त्याचा पूर्ण दिवस कामामध्ये जाणार.